दाखवतो व्ह्यू म्हणून थांबलं इथं पब्लिक आले. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता चालू मी दिवे आगरलं सोम पण आहे. थांबलो क्लासच्या बाहेर. सर म्हणले आता येते ना बस. आता थांबले बाहेर. आता मग त्या अजून तर कोणच नाही आलेलं. बघतोय वाट पोर यायची. आता बघा पुढं मग पुढच्या शॉट मध्ये तोपर्यंत उठल्या उठल्या ब्लॉग तर नाही काढू शकलो कारण की नाही का गडबड होती माझी. उशिरा एक तर उठले मी उशिरा आणि त्यात नाही का सकाळ सकाळ म्हणलं नकोस. मग आलो तर पप्पा गेले सोडून मला. आता मग सोम पण थांबलाय. सोम आला तर माझ्या घरी आधीच. सोमला घेतलं मी आलो क्लास पशी आम्ही. आता चाललो दिवे आगरला बाबा पुढं तोपर्यंत बाय. तर हाय गाईज आता बसलो बसमध्ये आम्ही. सोम पण हा माझ्यासोबत बसले. आता बस दाखवतो मी पुढच्या शॉटमध्ये बघा. पुढं बघा ही आमची बस आहे आत्ताची. बस आम्ही आतमध्ये चढतो. हे चल लवकर. A few moments later. काय माहिती पुढं थांबले लक्षात नाही माझ्या. बाहेरचा व्ह्यू दाखवतो मी बघा. बाहेरचा व्ह्यू कसा आहे. इथं थांबले आम्ही आता गाणी लावायसाठी. सर लावतात गाणी तिकडं थांबले. सोम हाय बी करणार आपल्याला. आता मागची मध्ये दाखवतो मला आमच्या गाणी लावली दाखवतो. तर गाईज आम्ही आता थांबली नाश्त्यासाठी करायला. क्या बोला तूने? नाश्त्यासाठी करायला नाश्ता तर आम्ही काही करणार नाही. सोम पण आणि मी पण आम्ही दोनच खायला आणले. थोडं थांबले मग थोडे फोटो बिटो क्लिक करणार इथं. 5-10 मिनिटात निघणार आहे आम्ही. बघा पुढं मग तोपर्यंत बाय. आता थांबली तुझ्या जेवणासाठी. लेकिन 1 सेकंड नाश्त्यासाठी करायला. बघा मागचं व्ह्यू दाखव. व्ह्यू बघा बाहेरचा. गाणं कसं वाटतं कमेंट मध्ये सांगा. निघायची दाखवतो व्ह्यू.
कलाल बांगडी शेजारी एक जे आहे ना ते गाई मुख म्हणून आहे, गाई सारखं तोंड आहे ना. आणि तिसरं नाव तुम्ही शोधा. म्हणजे ह्या सगळ्या इथे बनवले, जागेवर बनवले धोक्यात. या म्हणजे रेंज आहे ते 7 किलोमीटर आहे. किती 7 किलोमीटर. आणि बाकीचे मला माहित नाही. हे माझा काढ ना फोटो. मी काढला तुझा. असं करायचं तुला. इकडनं चल नाही इकडं काय नाही. इकडनं यार पुढे बसू येडे. चॉकलेट बॉय. किल्ला काय आवाज शाळेची पोरं काढते. कुठली शाळा पुढे
तर गाईज बघा शाळेची पोर आली तिथं. दाखव रे कॅमेरा दाखव जरा पोर. खाली पण तू पडली बघितलं. 20 minutes later. ब्लॉग करताय काय बोलला का? अरे शेळके शेळके ते आमचा मित्र आहे शेळके. आपण आता सेकंड फ्लोअरला किल्ल्याच्या आता कुठल्या फ्लोअरला आहे? सेकंड फ्लोअरला हा वॉच टॉवर केलाय. म्हणजे इथून पाहिलं तर बाहेरचं सगळं दिसतं. बाहेरून पाहिलं तर आतलं काही कळणार नाही. आतमध्ये सगळं अंधार आहे. आतून सगळं दिसणार आहे तुम्हाला. ते कोण आलं कोण गेलं ते बाहेरचं कळत नाही. ते पुढलं पण बसले नाही. इथून वॉच टॉवर आहे. इथून पाहायचं आणि इथून अटॅक करायचं पुण्याला. इथला फ्लोअर आहे हा सेकंड आहे. खाली एक फ्लोअर आहे. याच्या वर पण आपण गेलो होतो. चोर दरवाजाकडे चाललंय ना बघा पुढे दाखवतो. आपल्या इथे शेजारी जो आहे ना हा तलाव आहे जो आहे हा शीशमल म्हणून तलाव इथे. म्हणजे जे इथे किंग होते त्यांच्या क्वीन्स वगैरे संध्याकाळचा टाइमपास आपल्याला जसं गार्डन मध्ये जाऊन बसतो आपल्याकडे किंवा काय तसं इथे काय होतं 6-7 मजल्याचा उंच महाल होता. काचा सगळा तिथे. आणि त्याचं रिफ्लेक्शन सूर्य उगवताना सूर्य मावळताना पाण्यात पडायचं एकदम कलरफुल पाणी दिसायचं. आता महल गायब झालाय आणि पाणी फक्त शिल्लक आहे. बात तो सही है. त्याच्यामध्ये बोटी वगैरे छोटे छोटे फिरवायचे ते आतमध्ये. त्याला इथून वर चालायचं सगळ्यांना. आता नाही आधी म्हणते आधी होते आता काय नाही. अरे काय कोणी पिण्याचं पाण्यासारखं पाणी. हे नवीन सबस्क्रायबर आपले जोडले गेले जंजिरा किल्ल्यावरती भेटले आम्हाला. हे आता सबस्क्राईब करा, फॉलो करा. बघा पुढचा व्ह्यू कॅमेरामॅन दाखवा आम्हाला. 69 सबस्क्रायबर ना 69 ना. अयो एवढं लवकर काय तर गाईज आम्ही आता पोहोचलोय बीच वरती. थोडं राहिलं इथं सर येतात म्हणून थांबलोय. सो तिथं जाऊन पुढं थांबलाय. आपलं पब्लिक इथं थांबले. सर येते म्हणून थांबले इथं. पब्लिक आले. आमचा वाढीव पोरगा आहे.
ए!